साक्षरता दिन म्हणून साजरा करत असतो। पुस्तक असे मित्र, शाई असे अमृत। पुस्तक असे मित्र, शाई असे अमृत। ज्ञानाच्या वाटेवर चालूया सतत। ज्ञानाच्या वाटेवर चालूया सतत। साक्षरता दिन हाच खरा ध्यास। साक्षरता दिन हाच खरा ध्यास। उजळेल भविष्य, उजळेल आकाश। उजळेल भविष्य, उजळेल आकाश। शिक्षणाने माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवले। म्हणजेच आज 8 सप्टेंबर हा दिवस आपण आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन म्हणून साजरा करत असतो। आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा करण्याची सुरुवात 1966 रोजी पासून झाली। हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांमध्ये शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि लोकांचे लक्ष हे शिक्षणाकडे वेधणे। साक्षरतेच्या माध्यमातून संपन्न आणि सक्षम समाज तयार करणे हे होय। निरक्षरता ही आपल्या समाजाला लागलेली एक कीड आहे। ही कीड समाजातून काढण्यासाठी आणि निरक्षरतेमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा सामना करण्यासाठी 26 ऑक्टोबर 1966 रोजी युनेस्कोने 8 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन म्हणून घोषित करण्यात आला। यामागचा मुख्य हेतू म्हणजे फक्त निरक्षरतेचा सामना करणे इतकेच नव्हते, तर साक्षरतेला एक साधन समजून त्याला प्रोत्साहित करणे हेही होते। साक्षरता हे असे साधन आहे की ते प्रत्येक व्यक्तीला आणि समाजाला सक्षम बनवू शकते। आता आपण साक्षरतेचे महत्त्व समजून घेऊया। साक्षरतेमुळे व्यक्तीला आपल्या जीवनावर नियंत्रण ठेवता येते आणि योग्य निर्णय घेता येतो व तो एक सामाजिक नागरिक आणि एक नागरिक म्हणून असल्याची त्याची कर्तव्याची जाणीव त्याला होते। त्यामुळे त्याचे शोषण होत नाही। शेवटी जाता जाता एवढेच बोलते की सर्वांच्या मुखातून एकच वाक्य येऊ द्या की शिक्षण हा माझा हक्क आहे आणि तो मी बजावणारच। धन्यवाद।